नमस्कार. मी मनीषा, 19 वर्षाची, दिसायला सुंदर, रंगाने गोरी आणि सुदृढ होती. माझे सौंदर्य पाहून गावातील बऱ्याच तरुणांचे मन विचलित व्हायचे, पण मला त्या गोष्टीमध्ये अजिबात रस नव्हता. माझे शिक्षण घरबसल्या सुरू होतं. मला जास्त बाहेर फिरायला आवडत नसे, त्यामुळे मी दिवसभर अभ्यास आणि घरकामात व्यस्त असायचे. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर आई बाबा माझे लग्न करणार होते, पण अजून तरी मुलांचे पाहणे सुरू झाले नव्हते. अशाच एका दिवशी बाबा मला म्हणाले, निशा, मला माझ्या एका मित्राकडे जायचं आहे. तुझी यायची इच्छा असेल तर चल माझ्यासोबत. नेहमी घरात राहून कंटाळली असशील. 2-4 दिवस बाहेर राहिलेस तर तुझे मनही फ्रेश होईल. बाबांचे म्हणणे मलाही पटले. घरात राहून खरंच कंटाळा आला होता, म्हणून मी बाबांसोबत जाण्यास तयार झाले. आम्ही पहाटेच्या ट्रेनने निघालो आणि दुपारी 2 वाजेच्या सुमारास बाबांच्या मित्राच्या घरी पोहोचलो. बाबांच्या मित्राचे नाव सुभाष होते. मी त्यांना पहिल्यांदाच पाहत होते. बाबांचे बरेच मित्र होते, पण सुभाष काकांशी माझी ही पहिलीच भेट होती. ते 50च्या आतले होते. दिसायला छान, रंगाने गोरे आणि उंच मध्यम बांध्याचे होते. त्यांचा स्वभाव खूपच गोड आणि मनमिळाऊ होता. मला पाहून ते खूप आनंदी झाले. त्यांनी स्वतः आमच्या दोघांसाठी जेवण तयार केलं होतं. बाबांनी मला आधीच सांगितलं होतं की त्यांच्या पत्नीचं 2 वर्षापूर्वीच निधन झालं आहे, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही विचारले नाही. त्या घरात ते एकटेच राहत होते. त्यांना 2 मुली होत्या, ज्या आपापल्या सासरी सुखी होत्या. सुभाष काकांचे गावात छोटेसे शेतही होते आणि ते स्वतः शेती पाहायचे. पहाटे उठून शेतात फिरणं, व्यायाम करणं हा त्यांचा रोजचा नियम होता. सुरुवातीच्या काळात परिस्थिती बेताची असताना सुभाष काकांनी बाबांना बऱ्याचदा मदत केली होती, त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता. त्यांनी बनवलेले जेवण खूपच चवदार होते. मी जेवताना त्यांच्या सुगरणपणाचे कौतुक केले. तेव्हा ते हसून म्हणाले, हे सर्व तुझ्या काकूंनी मला शिकवलं आहे. जेवण झाल्यानंतर आमच्या खूप गप्पा रंगल्या. प्रवासाच्या थकल्यामुळे मी थोडा वेळ आराम केला आणि मला लगेच झोप लागली. सायंकाळी 5 वाजता बाबा मला उठवायला आले आणि म्हणाले, निशा, मी माझ्या दुसऱ्या मित्रांसोबत पार्टीसाठी जातोय. जमले तर आम्ही रात्री परत येऊ, नाहीतर तिकडेच मुक्काम करू. तू सुभाष काकांकडेच थांब, कारण त्याला असल्या पार्ट्या अजिबात आवडत नाही. मी बाबांना हो म्हटलं आणि पुन्हा झोपले, कारण माझी झोप पूर्ण झाली नव्हती. पाऊण तासानंतर जेव्हा मी उठले तेव्हा सुभाष काका चहा घेऊन आले. निशा बाळा, हा चहा आणि बिस्किट घे, ते प्रेमाने म्हणाले. त्यांनी मला प्रेमाने निशा म्हणायला सुरुवात केली होती. मी त्यांना म्हणाले, काका, अहो चहा मी बनवला असताना. ते हसून म्हणाले, अगं तू पाहुणी आहेस आणि पाहुण्यांना काम सांगत नाहीत. मी म्हणाले, काका, अहो मी कुठे पाहुणी आहे, मला घर काम करायला आवडते. ते म्हणाले, ठीक आहे, मग आज रात्रीचं जेवण तूच बनव, मलाही तुझ्या हाताची चव पाहू दे. आम्ही दोघांनी चहा पिताना गप्पा मारल्या. काका म्हणाले, तुझे बाबा रात्री तिकडेच थांबतील, तुला इथे राहायला आवडेल ना? मी म्हणाले, हो काका, का आवडणार नाही, पण तुम्ही का नाही गेलात त्यांच्यासोबत? काका शांतपणे म्हणाले, निशा, मला पार्टी आणि व्यसन अजिबात चालत नाही. तुझे बाबा आणि त्याचे मित्र फक्त पार्टीसाठी एकत्र जमतात. त्यांचं ते बोलणं वागणं मला पटत नाही, म्हणून मी जात नाही. काकांचे हे विचार ऐकून मला त्यांच्याबद्दल अधिक आदर वाटला. 6:45च्या सुमारास मी फ्रेश होऊन स्वयंपाक केला. काकांनी जेवताना माझ्या हातच्या जेवणाचं खूप कौतुक केलं, ज्यामुळे मलाही खूप भारी वाटलं. रात्रीचे 9:15 वाजले होते. जेवण आटपून मी सर्व आवरले. सुभाष काका वरच्या खोलीत झोपायला जाताना म्हणाले, निशा,
तुला खाली झोपायचे असेल तर खाली झोप, नाहीतर वरती 2 खोल्या रिकाम्या आहेत, तिथं झोपली तरी चालेल. मी म्हणाले, हो काका, मला थोडा वेळ TV पाहायचा आहे. दुपारी खूप झोप झाल्यामुळे मला लवकर झोप येणार नव्हती. मी 11:15 वाजेपर्यंत TV पाहिला. तितक्यात काका पुन्हा खाली आले. त्यांनी पाणी प्यायचे होते. ते पाणी पिऊन वॉशरूमला जाऊन आले. येताना मी त्यांना पाहिलं. त्यांच्या अंगावर कपडे न घालता फक्त एक लुंगी गुंडाळली होती. त्यांचे ते मजबूत आणि पिळदार शरीर पाहून ऐन तारुण्यात असलेल्या माझ्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली. टीव्हीवरही असाच एक रोमॅन्टिक सीन सुरू होता, ज्यामुळे माझ्या भावना अधिक तीव्र झाल्या. मला आता त्या भावना शमवण्यासाठी फक्त सुभाष काकांचाच चेहरा दिसत होता. काका मला म्हणाले, निशा, आता खूप रात्र झाली, झोप आता. मी हो म्हटले आणि ते वरच्या खोलीत गेले. मीही वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाले आणि वरच्या खोलीत झोपण्यासाठी आले. त्यांच्या खोलीचा लाईट चालू होता आणि ते बेडवर झोपले होते. दरवाजा उघडाच होता. मला पाहताच ते म्हणाले, निशा, खालचे दरवाजे खिडक्या नीट बंद केलास ना? मी त्यांच्या खोलीत जाऊन म्हणाले, हो काका, सर्व काही व्यवस्थित बंद केले आहे. ते म्हणाले, बरं मग ज्या शेजारच्या खोलीत झोप, मी तिथं अंथरूण घातले आहे. सुभाष काकांकडे खूप प्रेमळ नजरेने पाहत होते. ते काहीतरी पुस्तक वाचत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि विचारले, निशा, काय झाले? माझ्याकडे अशी का पाहत आहेस? मी किंचित लाजले आणि म्हणाले, काका, मला तिकडे एकटीला खूप भीती वाटते. मला झोप येणार नाही. मी इथे तुमच्या शेजारी झोपू का? ते म्हणाले, हो, नक्कीच. मी लगेच त्यांच्या शेजारी बेडवर झोपले. पण माझ्या डोळ्यात झोप कुठे होती? 5-10 मिनिटे अशीच शांततेत गेली. मी डोळे उघडे पाहिले तर काका अजूनही पुस्तक वाचण्यात व्यस्त होते. मी विचारले, काका, अहो, एवढं काय आहे त्या पुस्तकात? ठेवा ना ते बाजूला आणि लाईट बंद करा. मला अंधार असल्याशिवाय झोप येत नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, निशा, फक्त थोडंच उरलं आहे. पण मी हक्काने त्यांच्या हातातील पुस्तक घेतले आणि म्हणाले, काका, आधी लाईट बंद करा. त्यांनी माझ्याकडून पुन्हा ते पुस्तक परत मिळवले आणि काळजीपूर्वक त्यांच्या पेटीत कुलूप लावून ठेवले. मी हसत विचारले, काय हो काका, तो काही खजिना आहे का पेटीत ठेवायला? ते हसून म्हणाले, हो, माझ्यासाठी तो खजिनाच आहे. त्यांच्या बोलण्यावरून मला अंदाज आला की ते पुस्तक नक्कीच काहीतरी वेगळ्याच विषयावरचे असावं. त्यांनी आता लाईट बंद केला आणि खोलीत पूर्ण अंधार झाला. काका बेडवर एका बाजूला झोपले होते आणि मी दुसऱ्या बाजूला. माझ्या मनात भावनांचा कल्लोळ सुरू होता आणि मला झोप येत नव्हती. हे सुभाष काकांनी लगेच ओळखलं. ते माझ्याजवळ आले आणि अत्यंत आपुलकीने म्हणाले, निशा, अगं, एवढ्या लांब का झोपलीस? जरा माझ्याजवळ ये, म्हणजे तुला छान आणि शांत झोप येईल. त्यांचं ते आपुलकीचं बोलणं ऐकून मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि मी सहज त्यांच्या कुशीत गेले. सुभाष काका जणू याचीच वाट पाहत होते. त्यांनी मला घट्ट आपल्या मिठीत घेतले. माझ्या आयुष्यातील तो पहिलाच आणि अत्यंत सुंदर अनुभव होता. सुभाष काकांनी माझ्याकडे पाहत प्रेमाने म्हटले, निशा, तू खूप सुंदर आहेस. तुला दुपारी पाहिल्यापासूनच मी माझ्या मनाला सावरत होतो, पण आता मला राहवत नाही. तुला माझी जेवढी आवडते ना? मी त्यांच्या गळ्यात हात टाकत म्हणाले, काका, मलाही तुम्ही हवे होतात, म्हणूनच तर मी इथे झोपायला आले. त्या रात्री आमच्यातील सर्व अंतर मिटले आणि आम्ही दोघांनी एकमेकांच्या सोबतीने त्या सुंदर क्षणांचा आनंद घेतला. आमच्या मनातील एकटेपणा पूर्णपणे शांत झाला होता. सुभाष काका माझ्यावर खूप खुश होते आणि ते मला वारंवार म्हणत होते, निशा, तू काही दिवस इथेच थांब ना, मला अजिबात एकटं वाटणार नाही. मीही तसाच विचार करत होते, कारण त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि
ती जवळीक मला तिथून जाऊ देण्यास प्रवृत्त करत होती. दुसऱ्या दिवशी दुपारी बाबा परत आले. सुभाष काका आणि माझे नाते पाहून बाबा मला म्हणाले, निशा बाळा, तुला इथे जर काही दिवस थांबायचं असेल तर तू निवांत थांब. तुला जेव्हा घरी यायचं असेल तेव्हा सुभाष काका तुला सोडतील. बाबा दुपारीच घरी परतली. मी आणि सुभाष काका तर या संधीची वाट पाहत होतो. आता आम्हा दोघांना पूर्ण घर मोकळं होतं. मी सुभाष काकांच्या घरी जवळपास 2 महिने थांबले आणि आम्ही दोघांनी एकमेकांचा एकटेपणा अत्यंत प्रेमाने दूर केला. मित्रांनो, ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे. ही कथा केवळ आणि केवळ तुमच्या मनोरंजनासाठी बनवली आहे. या कथेद्वारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. या कथेचा आनंद फक्त मनोरंजनापुरताच घ्यावा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा आणि सुमगो मराठी या माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेत. धन्यवाद.